श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे हुताशनी पौर्णिमा. या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला होळी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही आज संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे. तर उद्या 3 मार्चला मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:08 संपणार आहे. आणि उद्या 3 मार्चला मंगळवारी या वर्षातलं पहिलंच ग्रसोदित चंद्रग्रहण हे सुद्धा आलेलं आहे. होलिका दहन हे आपण पौर्णिमेच्या तिथीला प्रदोष काळामध्ये करत असतो आणि म्हणूनच होळी हा सण आजच आपल्याला साजरा करायचा आहे. तर आज आपण होळीची पूजा ही कशी करायची आहे, होळी पेटवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि तसंच होळीची पूजा करताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे, त्याचप्रमाणे होळीला आपण आज नैवेद्य कोणता दाखवायचा आहे आणि होळीमध्ये कोणत्या वस्तू या आपण टाकायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये आज होळीमध्ये टाकायच्या आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्याप्रमाणे होळी या सणाला आध्यात्मिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा होळी या सणाला महत्त्व आहे. होळी या सणाच्या वेळेस उन्हाळा हा सुरू होत असतो. जमीन भाजून निघत असते आणि तिच्यातून उष्ण वाफारे निघतात आणि आपल्या घराभोवती पानांची तशीच कुजलेली घाण असते. होळीच्या या सणाच्या दिवसांमध्ये झाडांची बरीच पानगळ ही झालेली असते आणि या पानांची कुजलेली घाण आपल्या आरोग्याला हानिकारक असते आणि म्हणून तिची होळी करणे हे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते, ती पुन्हा पुन्हा आपल्याला करावी लागते. त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजेच होळी हा सण होय. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी. ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी होय. तर आज होळी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, आपल्याला होलिका दहन हे केव्हा करायचं आहे, तर बघा आज पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे आणि उद्या 3 मार्चला पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:08 संपणार आहे. उदया तिथीनुसार सूर्यदेवाने जी काही तिथी बघितलेली असते तर तीच तिथी आपण ग्राह्य धरत असतो. पण असं असूनही होलिका दहन हे मात्र आपण पौर्णिमेच्या तिथीला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करत असतो आणि उद्या पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली असली तरीसुद्धा संध्याकाळी 5:08 पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळामध्ये संपून जाणार आहे. आणि आज 2 मार्चला सोमवारी पौर्णिमा तिथी ही प्रदोष काळामध्ये आहे. आज पौर्णिमेची तिथी ही संध्याकाळी 5:56 सुरू होत आहे आणि त्याचप्रमाणे उद्या 3 मार्चला चंद्रग्रहण हे सुद्धा आलेलं आहे. या कारणामुळे होलिका दहन हे आज आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे. आणि होळी पूजनाचा आजचा शुभ मुहूर्त काय आहे, तर बघा आज 2 मार्चला पौर्णिमा तिथी संध्याकाळी 5:56 सुरू होत असल्यामुळे आपण आज 2 मार्चला संध्याकाळी 6 वाजेनंतर होलिका दहन हे करू शकतो. आणि ही होळीची पूजा आपल्याला कुठे करायची आहे, तर तुम्ही ही होळीची पूजा तुमच्या घराच्या समोर अंगणामध्ये करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे सार्वजनिक ठिकाणी होळी ही पेटवली जात असेल, होलिका दहन केलं जात असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही होळीची पूजा करू शकतात. होळीची पूजा ही कधीही घरात, बाल्कनीत, गॅलरीत किंवा घराच्या पाठीमागे केली जात नाही. आपल्या घराचं अंगण जिथं आहे तर ते अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही होलिका दहन हे करणार असाल तर तिथे जागा स्वच्छ करून ती जागा तुम्हाला थोडीशी सारवून त्याभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्या जागेच्या अगदी मधोमध एक एरंडाचा दांडा हा आपल्याला उभा करायचा आहे आणि त्याच्या भोवती शेणाच्या गौऱ्या आणि लाकडं ही आपल्याला रचायची आहेत. तर याप्रमाणे होलिका दहनाची आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजेनंतर आपल्याला होळीची पूजा ही करायची आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपासून तर ते रात्री 8-8:30 वाजेपर्यंत तुम्ही होलिका दहन हे करू शकतात. आणि सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही होळीची पूजा करायला जाणार असाल तर तुम्हाला यासाठी पूजेचं एक ताट तयार करून घ्यायचं आहे. तर यामध्ये हळदी, कुंकू, फुलं, कापूर, अगरबत्ती, अक्षदा आणि तसंच पूर्णावरणाचा नैवेद्य हा घ्यायचा आहे. तुम्ही जोही नैवेद्य होळीला अर्पण करण्यासाठी बनवलेला असेल तर तो नैवेद्य तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि तसंच एक तांब्याभर पाणीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याचप्रमाणे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा सुद्धा आपल्याला घेऊन जायचा आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तेल किंवा तूप असेल तर त्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही घेतलात तरीही चालेल. तुम्ही जर तुमच्या घरासमोरच होळी करणार असाल तर होळीची मांडणी करून झाल्यानंतर महिलांनी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि डोक्यावर पदर घ्यायचा आहे. तसंच पुरुषांनी सुद्धा स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि डोक्यावर रुमाल किंवा टोपीही घ्यायची आहे. आणि त्यानंतर या होळीला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे.
आणि त्यानंतर ही होळी आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकून आणि कापूर टाकून प्रज्वलित करून घ्यायची आहे। कापराच्या वड्या सर्व गवऱ्यांवर आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि थोडंसं शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि त्यानंतर एक कागद घेऊन तो पेटवून आपल्याला त्या कागदाने ही होळी प्रज्वलित करायची आहे। ही होळी प्रज्वलित केल्यानंतर थोडीशी ती आपल्याला पेटू द्यायची आहे। त्यानंतर पुन्हा होळीची आपल्याला पूजा करायची आहे। होळी पेटवल्यानंतर तिची पूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला होळीला हळदी कुंकू अक्षदा फुलं ही अर्पण करायची आहेत आणि तसंच धूप अगरबत्ती तुम्ही आणली असेल तर ती सुद्धा तुम्हाला होळीला अर्पण करायची आहे। तुम्ही जर हार आणला असेल तर तो सुद्धा तुम्हाला होळीला अर्पण करायचा आहे। फुलं आणली असतील तर फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत आणि जर तुम्ही गुलाल आणलेला असेल तर हा गुलालसुद्धा तुम्हाला होळीच्या गवऱ्यांवर आणि होळीभोवती जी रांगोळी काढलेली असेल तर त्या रांगोळीवर टाकायचं आहे। तर याप्रमाणे जे जे साहित्य तुम्ही होळीला अर्पण करण्यासाठी आणलेलं असेल तर ते तुम्हाला होळीला आधी अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवण्यापूर्वी त्या नैवेद्याला 3 वेळा पाणी फिरवायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये हा नैवेद्य आपल्याला टाकायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरासमोर होळी केलेली असेल तर तिथे पूजा करायची आहे किंवा जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाऊन पूजा करणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने पूजा करायची आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर जर तुम्ही खोबऱ्याची वाटी आणली असेल तर ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी त्या होळीच्या अग्नीमध्ये ठेवायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी थोडीशी जळाल्यानंतर याचा प्रसाद आपल्याला होळीला थोडासा ठेवून त्यानंतर तो सर्वांना वाटायचा असतो आणि यानंतर आपण जर काही साहित्य हे होळीमध्ये अर्पण करायला आणलं असेल तर ते साहित्य आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे। आता जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराच्या समोर होळी ही केली असेल तर आपल्याला फक्त मूठभर ज्वारी आणि मूठभर गहू हाच आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये धान्याची कमतरताही कधीच पडत नाही। जो काही नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे, जे काही नारळ आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचं आहे तर ते नारळ आपण छोट्या होळीमध्ये आपल्या घरासमोर केलेल्या होळीमध्ये चुकूनही आपल्याला अर्पण करायचं नाही आहे। तर जिथे मोठी होळी आहे, सार्वजनिक होळी आहे तर तिथेच आपल्याला नारळ हे अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे इतरही काही ज्या वस्तू असतील तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला मोठ्या होळीमध्ये सार्वजनिक होळीमध्येच अर्पण करायच्या आहेत। छोट्या होळीमध्ये चुकूनही अर्पण करायचे नाही आहेत। यानंतर आपण तांब्यामध्ये जे पाणी आणलेलं आहे तर हे पाणी आपल्याला होळीच्या भोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालत हे पाणी आपल्याला होळीभोवती आपल्याला टाकायचं आहे। तर आता बघा काही ठिकाणी होळीची पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर हे पाणी होळीभोवती फिरवून टाकलं जातं तर काही ठिकाणी अगोदर पाणी टाकून त्यानंतर होळीची पूजाही केली जाते। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही होळीची पूजा करायची आहे आणि होळीही साजरी करायची आहे। तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला होळीची पूजाही करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर होलिका मातेला आपल्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात जी काही वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल, वाईट ऊर्जा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, आजारपण, कलह, भांडणं, वादविवाद, कटकटी किंवा अलक्ष्मी असेल तर ती सर्व काही या होळीमध्ये जळून राख होऊ दे आणि घराला लागलेली दरिद्री, वास्तुदोष असेल किंवा काही इडापिडा असेल तर ती सर्व काही निघून जाऊ देत आणि या तुझ्या म्हणजेच होळीच्या अग्नीमध्ये राख होऊन जाऊ देत आणि आमच्या संपूर्ण घराची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे आणि घराला सुखसमृद्धी लाभू दे, अशी आपण होलिका मातेला प्रार्थना करायची आहे। आणि होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, अजृक्पा भयसंत्रस्ते कृत्वा त्वं होली बाहलशै अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव। तर असा हा मंत्र आपल्याला होळीची पूजा करून झाल्यानंतर म्हणायचा आहे आणि पुन्हा होलिका मातेला नमस्कार करायचा आहे। तर हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे आणि तिथे बघून तुम्ही तो म्हणू शकतात। आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक नारळाचा उपायसुद्धा करायचा आहे। आपल्या घरातील सर्व इडापिडा, आजारपण, नकारात्मकता, वाईट शक्ती या सगळं निघून जाव्यात यासाठी आपल्याला एक नारळ घेऊन तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 5 वेळा उतरवून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही हा नारळ 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा सुद्धा उतरवून घेऊ शकतात। आणि त्याच पद्धतीने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला हे नारळ 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला सार्वजनिक होळीमध्ये प्रज्वलित करायचा आहे। नारळाचा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याची माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे आणि तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता जाऊन नक्की बघा आणि त्याप्रमाणे नारळाचा हा उपाय अवश्य करा। त्याचप्रमाणे 2 विड्याची पानं घेऊन त्याला थोडंसं तूप लावून ती सुद्धा आपल्याला या होळीच्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायची आहेत, म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहेत। त्याचप्रमाणे 5 अखंड लवंगा यासुद्धा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्यासुद्धा आपल्याला या होळीच्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत। आपण आपल्या घराच्या समोर जी काही होळी करणार आहोत तर त्या होळीमध्ये आपण फक्त 1 मूठ गहू आणि 1 मूठ
बाजरीही अर्पण करू शकतो आणि तसंच विड्याची पानं अर्पण करू शकतो, लवंगा अर्पण करू शकतो, कापूर अर्पण करू शकतो. पण नारळ हे आपल्याला फक्त आणि फक्त सार्वजनिक होळीमध्येच अर्पण करायचं आहे. आपल्या घरासमोर केलेल्या होळीमध्ये नारळ हे आपल्याला चुकूनही अर्पण करायचं नाही आहे. नारळाचा जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तर तो उपाय आपण मोठ्या सार्वजनिक होळीमध्येच करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे कुठलाही उपाय करताना कुठलीही वस्तू तुम्ही जर ती होळीमध्ये अर्पण करत असाल तर कुठलीही उपाय केलेली वस्तू ही तुम्हाला मोठ्या होळीमध्येच अर्पण करायची आहे. घरासमोर केलेल्या छोटी होळीमध्ये तुम्हाला उपाय केलेली कुठलीही वस्तू अर्पण करायची नाही आहे. तर याप्रमाणे आपण आज होळीची पूजा ही कशी करायची आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची आहे, होळीची पूजा केल्यानंतर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि कोणत्या वस्तू या आपल्याला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.